तर आपण वर्षानुवर्ष मराठी अस्मितेसाठी मराठी टिकवण्यासाठी झटताय आणि ज्याचा महाराष्ट्रीय जनतेला खूप अभिमान आहे. पण मग म्हणूनच जेव्हा संदीप देशपांडे हे खाद्यपदार्थांच्या व्यवसायात उतरले तेव्हा त्यांनी सुरू केलं इंदुरी चाट. हे अनेक जणांना पचलं नाही. नाही, अनेक जणांना नाही, भाजपला नाही पचलं. बघा असं आहे, मराठी पदार्थच विकायचे असं जर आपण ठरवलं तर आपण वडापाव, मिसळ आणि या सगळ्या गोष्टीच्या बाहेरच आहेत. आज दादरमध्ये किती हॉटेल्स आहेत? आस्वाद आहे, प्रकाश आहे, कामत, आणि ही सगळी मराठी पदार्थ देणारी आहे. त्याच्यात अजून एक मी मराठी पदार्थ याचं हॉटेल चालू केलं, समजा तोच टिपिकल मेनू घेऊन. पण मला एक सांगा, मराठी म्हणून चायनीज विकला तर चालेल? चालतो ना? चालतं. मग ह्याच्यात मराठी अमराठी कुठे आलं? एखादी डिश आपल्या घरी, मला असं वाटतं आपण अनेक गोष्टी बनवतो ज्या मराठी नाही आहेत. फॉर एक्झाम्पल इडली आपली नाही आहे, मग इडली विकायची की नाही विकायची? डोसा आपला नाही आहे आणि आपल्याला कौतुक काय, लंडनमध्ये वडापाव मिळतो आहे ना, कौतुक वाटतं आपलं. अरे मी लंडनला गेलो, वडापाव 5 पाऊंडला. बघा असं आहे, इंदोरी पदार्थ इथे नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, यांचा इतिहास खूप कच्चा आहे भाजपचा.